महापालिकेच्या निवडणुकीसाठी महायुती व्हावी यासाठी आमचे प्रयत्न आहेत. पालकमंत्र्यांशी चर्चा देखील सुरू आहे. 2 दिवसात बैठक होईल. जागा वाटपात भाजपने मान सन्मान दिला तर घेऊ, अन्यथा ताकदीने महापालिका निवडणूक लढवू, असे पर्यटन मंत्री संपर्क प्रमुख शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शंभूराज देसाई सांगलीत आले होते. त्यांनी शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी आमदार सुहास बाबर, बजरंग पाटील, मोहन वनखंडे, सुनीता मोरे आदी जण उपस्थित होते. शंभूराज देसाई म्हणाले, शिवसैनिकांना नगरसेवक करायची वेळ आली आहे. याबाबतचे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. सन्मानाने महायुती झाली तर ठीक, नाही तर आपण स्वबळावर लढू. आपली भूमिका आहे की महायुतीचीच असणार आहे. आपल्या बाजूने कोणतीही चूक होऊ द्यायची नाही. शिवसेनेवर कोणता ब्लेम झाला नाही पाहिजे. शिवसेनेचा योग्य तो सन्मान झाला पाहिजे. तिकीट वाटपात अन्याय झाला नाही पाहिजे. शक्य तितक्या तडजोडी करू. अगदीच आपल्याला तुच्छ लेखत असेल तर आपण आपली तत्त्वे पाळणार आहोत. युती नाही झाली तर शिवसेना म्हणून निवडणूक लढवायची आहे. पुढील चर्चा येत्या काही दिवसात होईल. याची जबाबदारी आमदार सुहास बाबर यांच्यावर दिली गेली आहे. महायुतीमध्ये शिवसेनेला योग्य वाटा मिळायला हवा. भाजपने मान सन्मान दिला तर महायुती होईल, अन्यथा शिवसेनेकडे देखील 175 जण इच्छुक आहेत आणि प्रत्येक प्रभागात इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले. प्रत्येक मंत्र्याला 2-2 जिल्हे दिले. मला आपला सातारा आणि सांगली जिल्हा आहे. आज आपली पहिली बैठक आहे. बजरंग पाटलांनी सांगितलं, मी चंद्रराव दादांशी आता चर्चा करत होतो. भैया आता सुहास भैया थोड्या वेळाने आल्यानंतर माझी चर्चा होईल. मुळात सुरुवातीला आपली भूमिका आहे की महायुतीचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहे. म्हणजे आपल्या बाजूनं शिवसेना म्हणून शिवसेनेनं प्रतिसाद दिला नाही, शिवसेनेनं आमच्याशी चर्चा केली नाही, असं आपली भूमिका अजिबात नाही. आपलं निश्चितपणे युती करण्याची आपली मानसिकता आहे, पण सन्मानाने युती झाली पाहिजे. शिवसेनेचा मान, योग्य सन्मान आणि योग्य वाटा जागेच्या बदला, तिकिटांच्या बदला हा आपल्या पक्षाचा या ठिकाणी आपल्याला मिळाला तर सन्मानपूर्वक युती करायला आमची कुठेही अडचण नाही. आता कसं आहे, वनखंडे म्हटले की त्यांचं कोणीतरी म्हणते तुमचे किती नगरसेवक आहेत. हे खालचे नेते कोणीतरी, खालचे कार्यकर्ते कोणीतरी म्हणत असतील. त्यांची प्रमुख मला पालकमंत्री मान्य चंद्रकांत दादा आहेत. इतर त्यांचे काही आमदार वगैरे या जिल्ह्यामध्ये आहेत. आम्ही त्यांच्याशी सुद्धा बोलू. हे असं काय नाही की शेवटी आपल्याला महायुतीचं राज्यामध्ये ठरलंय की शक्य होईल तिथं प्रयत्न करा, महायुती करा, तडजोड करा. 2-4 जागा पुढं, 2-4 जागा मागं, एवढंच काय हाताला पेटायचं नाही. पण अगदीच जर कुणी आपल्याला तुच्छ लेखत असेल, मग तुमचे किती नगरसेवक आहेत जसं वनखंडे म्हटले तसं, तर मग शेवटी आपण सुद्धा आपल्या पक्षाची भूमिका घेऊन या ठिकाणी पुढे जाणार आहे. पण आपल्याला आजच्या पहिल्या मेळाव्यामध्ये युती झाली तर युतीमधून लढायचंय, नाही युती झाली तर शिवसेना म्हणून आपल्याला लढायचंय. ह्या भूमिकेमधनं आजच्या बैठकीतनं आपल्याला शिवसैनिक हा जेव्हा हा भगवा हातामध्ये घेतो तेव्हा हा शिवसैनिक वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारानं प्रेरित झालेला शिवसैनिक असतो. काय होतं पूर्वी, जेव्हा मुंबईमध्ये ठाण्याची महानगरपालिका पहिल्यांदा वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी त्याच्यावरती भगवा झेंडा फडकवला. दिघे साहेब होते. त्या काळामध्ये कुणालाही अपेक्षित नव्हतं की ठाण्याच्या महापालिकेवरती भगवा झेंडा फडकेल आणि शिवसेनेचा महापौर ठाण्याला बसेल. कुणाकडे पैसा, अडका, घोड्या, गाड्या काय त्या काळामध्ये होतं. एक विचार स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी दिला की नाही,